हे हॅलो गाईज, माझं नाव संजना आहे आणि मी कोलकात्यामध्ये राहते हे तर तुम्हाला माहितीच आहे. आणि माझ्या मागं जी नदी दिसते ना, ती एक ऐतिहासिक दया नदी आहे. याच नदीच्या काठावर झालेल्या क्लिंग युद्धाने सम्राट अशोकांचं आयुष्य पूर्ण आणि कायमचं बदलून टाकलं. कारण त्यांनी युद्धानंतर हिंसा सोडून शांततेचा आणि बौद्ध धर्माचा मार्ग स्वीकारला. आता मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये थोडीशी माहिती दिली. तुम्हाला पूर्ण माहिती हवी असेल तर पिन केलेली कमेंट नक्की वाचा. आणि तिथून नंतर आमचं लोकेशन होतं भुवनेश्वर जंगल सफारीचं. आता तुम्हाला जंगल सफारीचं काय सांगू. आता जंगल सफारीमध्ये ना आम्ही फक्त जंगल बघितलं, त्याच्यात प्राणी वगैरे जास्त काही बघायला भेटले नाहीत. म्हणजे आम्हाला अपेक्षा होती टायगर वगैरे दिसतील, पण काही असं नव्हतं. फक्त हरणं होती बघायला, तेवढंच बघितलं. आणि ह्या जंगल सफारीचा प्रवास 1 ते 1.5 तासाचा होता. त्याच्यामध्ये गोष्ट एकच चांगली होती की त्या बसमध्ये AC होता. आता त्या बसमध्ये AC जर नसताना त्या जंगलामध्ये वाघ तर दूरच राहिलं, पण मला नक्की बघायला भेटलं असतं, कारण मी त्या गाडीमध्ये थांबलीच नसती, एवढी जास्त गरमी होत होती. नंतर थोडं जे काही दिसतंय तेवढंच एन्जॉय केलं. आता बघायला आम्ही प्राण्यांना गेलो होतो, पण प्राण्यांचं कसं चाललं होतं बघा, मस्त मज्जा. एक झोपलंय, तर एक इकडं बघताय, तर एक तिकडं बघताय. सगळ्यात जास्त आणि क्यूट सीन फक्त हाच दिसला बरं का मला. हे ना माझं मन खूप जास्त प्रसन्न झालं. आणि हाती येत नाही, हे दोन खूप जास्त भांडण करतात, त्याच्यामुळेच त्यांना वेगळं वेगळं बांधलं होतं. आणि नंतर अभिरचं पूर्ण ट्रिपमध्ये नुसतं पळायचं चालू होतं आणि मी त्याच्या मागे नुसती पळत होते. आता ह्यांना बघायला गेलो आहे आम्ही, ह्यांचं मजेत झोपायचं चालू आहे. आता त्यांना बघून आम्हाला किती कंटाळा आला असेल त्यांना काय माहिती. नंतर ह्याचं तर बघा, इकडे एकदा बघतोय तर तिकडे एकदा बघतोय. आता खरं सांगायचं झालं तर नवीन काहीतरी बघायला भेटलं असं काही झालं नाही आहे बरं का, नॉर्मलच होतं सगळं. असं एन्जॉय केलं. नंतर आम्ही घरासाठी निघालो होतो. आता सॉन्ग वगैरे एन्जॉय केलं, पण एक ठिकाणी जेवण पण केलं, कारण भूक लागली होती. तिथे काही जास्त क्लिप्स घेतले नव्हते, अबीर झोपला होता. आणि नेक्स्ट ट्रिप पण आम्ही ह्याच मंथमध्ये प्लॅन करतोय. आता ती कोणती आहे ते तुम्हाला मी उद्या नक्की सांगते. तोपर्यंत बाय, गुड नाईट.